तर आज मी तुम्हाला सांगणार आहे केसांसाठी ट्रीटमेंट की काय करायचं. काल मी घरी नव्हती, मी माझ्या घरी गेली होती. कुठे जाणार लवकर सांग. काव्याने दिलेलं आहे गिफ्ट. काय दिलं मला पण नाही माहिती, आता आपण ओपन करून पाहू. आता मला तू सांग, ब्लॉग काढशील, उभा काढशील की आडवा काढशील? आडवा काढवा. मग तू उभा कोण पकडला कॅमेरा? आडवा आहे गाईज की उभा आहे हा कॅमेरा सांगा बरं. आता तू आडवा पकडला, पहिले उभा पकडला होता. ऑब्विसली मोबाईल हातात घेईन तेव्हा उभाच घेईन ना, आडवाच हातात घेईन. नाही आडवा व्हिडिओ काढायचा तर आडवाच हातात घेतला पाहिजे असं काय. हा मागे बोलणारा परीक्षेत त्याच्या आवाजावरून तुम्ही ओळखलं असणार, लई चाबरा आहे. ठीक आहे, मला इथं गिफ्ट दिसलं आहे, पण हे गिफ्ट हे पार्सल कोणी आणलं त्याच्यावर? माझं नाव आहे त्याच्यावर, काव्या ढोके. सरनेम काय वाचून राहिली तू? ओनली काव्या. काव्याने पाठवलंय. ओनली काव्या कशाला म्हणत आहे, काव्याच म्हणतो. परीक्षित लंगडे. परीक्षित लंगडे कशाला म्हणत आहे, काव्यानं दिलं ना. बस. हे गिफ्ट काव्याने दिलेलं आहे. काव्याने दिलेलं आहे हे गिफ्ट. काय दिलं मला पण नाही, आता आपण ओपन करून पाहू. पण पॅकेजिंग तर छान आहे, मला आवडलं आहे. याचा बटवा आवडला, छान आहे हा. अरे बटवाच म्हणतात त्याला, छोटावाला बटवा. बटवायझर. सगळे नाव आठवली. ते नाव तर पहिले आवडते नाही, आठवते परीक्षेला. अरे वा, याच्यात फोटो आहे. सगळ्यांसाठी आहे का? फोटोवरून तर सगळ्यांसाठीच वाटत आहे मला. फॅमिली फोटो. याच्यात आहे मी, मम्मी आणि शशांक. याच्यामध्ये आहे आमचा लग्नाचा फोटो, शशांकचा आणि माझा. आणि याच्यामध्ये पण आमचा लग्नाचाच फोटो आहे, शशांकचा आणि माझा. मस्त आहे. अच्छा, हे मॅग्नेट आहे. हा, कुठे लावू आता मग मी हे? तिच्या डोक्यात मॅग्नेट आहे. यांनी पाठवलं. कोणी पाठवलं? मला प्रोनाऊन्स नाही करता येणार. मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम एव्हरी मॅग्नेट टेल्स अ स्टोरी. ओके, यांनी पाठवलं हे गिफ्ट आमच्यासाठी. खूप मस्त आहे. शशांक तू पाहिलं? बघ ना, जवळून दाखवतो मी आता. चरीने ऍक्टिंग करतो ब्लॉग साठी. आता किती छान आहे. हा फोटो जास्त क्लिअर आला या फोटोपेक्षा. हा छान वाटत आहे, हा क्रिस्प वाटत आहे. याच्यावर थोडेसे स्क्रॅचेस आहे. आपल्या लग्नाचे फोटो. लग्नाच्या फोटोवर थोडा स्क्रॅचेस आहे, पण हे छान आलाय. तो व्हाईट. हा बॅकग्राऊंड व्हाईट आहे ना, त्याच्यामुळे छान दिसत आहे. याच्यात बॅकग्राऊंड हिरवं हिरवं आहे. तू ही कला नको दाखव. तू सरक्यानं थांब एका जागी. असा करते सिनेमाग्राफर आहे. बस भाऊ. जसं त्यांनी मला विचारले होते फोटोज कोणते वगैरे, पण आम्ही ट्रिपला होतो क्रूजच्या, तर मी नाही सांगू शकले कोणते फोटोज वगैरे, तर त्यांनी सिलेक्ट केले. म्हणून ते लग्नाचे 2 सारखेच आहे की ते कन्फ्युज झाले होते की कोणतं आणते. छान वाटत आहे. मी याला लावू शकते माझ्या कबडला किंवा फ्रीजला, पण कबडलाच लावते, फ्रीजला नाही लावत. कारण फ्रीजला आमच्या समोरून ग्लास आहे तर त्याच्यावर लागत नाही, मग साईडने लावा लागते. तर साईडने की एवढं लक्ष जात नाही, तर मी माझ्या कबडलाच लावणार आहे. आताच लावून देते. हा, इथे लावते. हे तुझ्या पप्पांनी दिलेलं कबड आहे ना? माझ्या मामाने दिलेलं कबड आहे मला मामाने दिलेलं कबड आहे. लग्नात गिफ्ट. अबे किती स्ट्रॉंग आहे, निघत नाही लवकर. हे सगळे आम्ही जिथे जिथे गेलो तिथलं आहे. एक इथं, पण हे खूपच स्ट्रॉंग आहे, हे निघत नाही लवकर. मग निघालाच तर नाही पाहिजे. हा, तेच निघालच नाही पाहिजे, तेच म्हणत आहे मी. पण मस्त आहे, आवडलं मला. कारण मी रोज कबड जवळ येणारच आहे ऑब्व्हियसली. चांगलं दिसत आहे ते. हा फोटो थोडा डल दिसून राहिलाय, पण ठीक आहे. हा चांगला वाटत आहे, हा पण छान वाटत आहे. ते सूर्यकिरणामुळे वाटत आहे का तुला? हा, बहुतेक हे रेज येत आहे ना याच्यावर, त्याच्यामुळे तो डल वाटून राहिलाय थोडा, पण चांगला आहे, चांगला वाटत आहे. मी रोज तशी पण कबड जवळ येणारच आहे, कपडे घ्यायसाठी का कपडे काढायला जे काही आहे, ऑब्व्हियसली हे दिसणारच आहे रोज डेली. मग तुला आठवण आपलं लग्न झालंय सकाळी उठलं ना? ते तर मला असंही आठवते इथून. म्हणजे तसं नाही आठवत? तसंही आठवते. म्हणजे तुला नाव आणि ते हे वाचा लागते, पाहा लागते. गजनी आहे का तू? नाही ना बे. हे इथे दिसते ना, त्याच्यामुळे 17/1/2024. 17/1/2024. मग त्याच्यावर आपोआप रिकॉल होऊन जाते की अच्छा 17 जानेवारीला आमची अॅनिव्हर्सरी असते. अच्छा. जुन्या काळात बरं होतं, हे भांड्याकुंड्यावर लिहून देत होते, म्हणजे विसरत नव्हते. जुन्या काळात कबडवर पण लिहून देत होते. हा, विसरत नव्हते. मग विसरत नव्हते. हे आईचं कबड आहे का कोणती जुन्या काळात, मामा आणि कबड मामाच गिफ्ट करत होते. असे होतं काय? हो, मामा किंवा भाऊ किंवा मग बाबा वगैरे. तर माझ्या घरी आईचं जे कबड आहे त्याच्यावरही हेच नाव आहे. असंच, फक्त इथं सीमाताई सप्रेम भेट आहे, लग्नाची डेट असं इथं आहे. चला होम टूर करणं ते लावलं मी कबडवर माझ्या.
नाईस. शशांक. तुझ्या कपाटावर नाही लावलं तिनं तिच्या कपाटावर लावलं. तिचं जे कपाट आहे ना, मामाने दिलेलं. मामानं दिलेलं कपाट आहे. तिच्याकडे एक मोठं कपाट आहे मामानं दिलेलं, ज्यात पूर्ण फॅमिलीचे कपडे मावते. पूर्ण फॅमिलीचे नाही, फक्त माझ्या एकटीचे. शशांकचे कपडे जे आहे त्याच्यात ट्रिपल कपाट आहे ते. ट्रिपल नाही आहे, 1 2 3 4 फोर्थ पार्ट आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यात माझे एकटीचेच कपडे मागवते. मग प्रत्येक सेक्शन मध्ये अलग अलग आहे ना. साड्यांचं सेक्शन अलग, ब्लाऊजचं अलग, पेटीकोटचं अलग, ट्रॅडिशनल अलग आहे, घरी घराचे कपडे अलग आहे, अजून वेस्टर्न ड्रेस अलग आहे, जीन्स अलग आहे, वन पीस अलग आहे, टॉप अलग आहे, टी शर्ट संपला अलग video. आहे असं. A few moments later. हे काय करून ठेवलंय तू? इकडे कॅमेऱ्यात पाय. काय करून ठेवलंय हे? कुठं काय केलंय? कुठं काय केलंय? हे पहा काही दिसतंय का तुम्हाला? मी नाही गेलं ते. काय मी नाही गेलं. बघ कोणी केलं, मग कोणी केलं? मग हे कुठून आणलं हे? राईट पटत कुठून आणलं लवकर? माझ्या घरी वाग बघतात त्यांच्याही दाखवू नको. कुठून आणलं तू हे? काल मी घरी नव्हती. मी माझ्या घरी गेली होती. कुठून आणलं लवकर सांग. हो काय? लवकर एका मिनिटात सांग कुठून आणलं. ठीक आहे, आता जर सांगतो गाईस, माझ्याकडे एक ट्रिक आहे. सांगतो ना, हात सोड. तुझ्या मम्मीची शपथ सांग कोणी केलं? बोलना गूंगी है क्या, बोलना बंद. आता बोल. कुठे केलं? कोणी केलं सांग ना. तू करूच नाही दिलं. पण ते केलं ना, पण तुला पण तू करूच नाही दिलं. पण मला. तुला केलं ना. तू करूच नाही दिलं. बघा गाईज, नेक्स्ट टाइम ट्रिक आठवण ठेवा. जर बायको काही करा ते ऐकत नसेल, तिला मम्मीची शपथ द्या. तू करूच नाही दिलं ना. करूच नाही दिलं ना. अशी अशी बाळी करत होता हे ना. केलं आणि मग काय म्हणते, आता म्हणते हे असं अशी टी शर्ट घालायची म्हणजे ज्याच्यातून ते दिवसभर दिसलं पाहिजे आणि सगळ्याला दिसलं पाहिजे. काय लॉजिक आहे? काऊन दिसलं पण पाहिजे? काही दिसतच नाहीये ना. पण काऊन दिसलं पाहिजे? तू तसा करतो मला. मी काय करतो? तूच तसा करतो मला. कसा करतो? असंच करतो तू. कसा मुद्दामून करतो जाणून बुजून. कसा करतो? मुद्दाम जाणून. जाणून बुजून करतो. मग म्हणतं की दिसलं पाहिजे म्हणते. असं लपवू नको. मुद्दाम करतो. लपण्यासारखं काय त्याच्यात? लपवण्यासारखं काय पागल आहे? काय बोलत आहे? हा, मी फ्रंट कॅमेरा ऑन केला. हे पाय, केलं नाही म्हणते आणि हे एवढं मोठं करून ठेवलेलं आहे. का असतं? हे पाय, तुझी मान ऑलरेडी इथं अशी ब्लॅक आहे. ब्लॅक नाही आहे ते. असं झालं की ब्लॅक दिसते. आहे नॉर्मल असते. हे दिसतच नाहीये काही. दिसत नाही आहे काही. कशाला पाहिजे पण? का करायचं आहे? तू चिटू करतो ना मला, म्हणून आता ते असं माझी इच्छा झाली की दिसलं पाहिजे. काय लॉजिक आहे? माझं प्रेम दिसलं पाहिजे. वा, कोणाला दाखवत तुला प्रेम? ती ऑलरेडी दिसते. असं कोण प्रेम दाखवत असते? उलटे काम. चांगलं राहायचं, मनस्थित राहायचं. समजलं? असं कर नाही, ते असं होणारच नाही. समजली ना? अच्छा, मी तू माझा हात दाबशील. हा? हात दाबशील तू माझा. आता मी पण करतो. कोण? हे वास येणारा सगळा केसाला काहीतरी तेल लावत राहते. कानडे नालाय का घाणेरडा तेल आहे का? तू माझ्या मम्मीने मला ते तेल बनवून दिलं. सांग बरं काय त्याच्यात. त्याच्यामध्ये आहे कोकोनट ऑइल साधंवालं. मग त्याच्यामध्ये टाकलं आहे जास्वंदाची फुलं, कलोंजी, आवळा, कढीपत्ता, नीमपत्ता. अजून काय टाकलंय? ठीक आहे, जे काही टाकलं असेल त्याला गरम केलं काहीतरी टाकलं. हो, त्याला गरम विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी गरम केल्या आणि मग त्याचं तेल काढलं. किती घाणेरडा वाजत तेलाचं. पागला त्याने केस चांगले होतात, स्ट्रॉंग होते. आता चांगली गोष्ट आहे काळे ना, होतात पण केस. वास्त बेकारच येते. मी लावून घेतो पण वास्त बेकारच येते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे केसांसाठी ट्रीटमेंट की काय करायचं. तर मी काही शॅम्पू वगैरे जास्त यूज नाही करत. माझा काही रॅन्डम शॅम्पू असते. मला खूप लोकांनी विचारलं मॅम तुम्ही कोणता शॅम्पू यूज करते. म्हटलं माझा रॅन्डम शॅम्पू असते. मी कोणताही यूज करते. मी इव्हन वाटिका पण कधी कधी यूज करते. असं काही नाही आहे. फक्त मी आता सीझन आहे आवळाचा, तर मी डेली आवळाचा ज्यूस पिते. आणि जे काही त्याचं उरते चोथाच म्हणतात त्याला, बारीक झालेला. तर मी जेव्हाही मला केस धुवायचे असते तेव्हा मी ते गंजामध्ये ते पूर्ण आवळ्याचं टाकून देते. हे आवळ्याचं पाणी बनवते केस धुवायला. आवळ्याचं पाणी म्हणजे? मी रोज आवळ्याचा ज्यूस पिते ना, मग त्याचं जे काही उरते. आवळ्याच्या ज्यूसची रेसिपी सांग पहिले. गाईज, मी आवळा ज्यूस या प्रकारे बनवते. मी रेसिपी दाखवणार तुम्हाला मी कशी बनवते. तर काहीच नाही, मी दोन आवळे घेतात, मोठे वाले छान. त्याला स्वच्छ धुते, कापते आणि कापून झालं की आपल्या मिक्सरमध्ये टाकते आणि त्याला फिरवते. थोडंसं पाणी टाकते, अजून फिरवते आणि मग चाळणीनं गाळून घेते दाबून पूर्ण कपमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ, थोडंसं मिरे पावडर, थोडंसं जिरे पावडर टाकते, मिक्स करते आणि पिऊन घेते. पण सकाळी उपाशी पोटी. अच्छा, मग तो आवळ्याचं काय करतो? ते उरलाय
तो उरलाय तो जमा करते 3-4 दिवस. मी 3-4 दिवसांनी केस धुतेच. मग हे असं बनवते. काय काय टाकून देते सगळं जे काही आहे. कशी आहे बे व्लॉग सारखं बोल ना, लोकांना समजलं तर पाहिजे कशी काय करत आहे म्हणून. वरच्यावरच गोष्टी करते, लोकांना थोडी समजन. ते जे काही आवडाचं उरलेलं राहते ना, ते मी काय करते, ज्या दिवशी मला केस धुवायचे असले तर त्या दिवशी मी एक गंज घेते, त्याच्यामध्ये जे काही आहे उरलेलं ते टाकून देते. जसं जे टाकलेलं आहे काय ते आवडाचं उरलेलं बारीक वालं, आणि त्यात बिया वगैरे आवडायचं जे काही असेल सगळं जमा करते एका प्लेटमध्ये. 3-4 दिवसाचं सगळं टाकते आणि पाणी टाकून देते. पाणी टाकते आणि ते उकडू देते. आणि ते उकळलं की पाण्याची लेवल थोडी कमी झाली की मग ते गाळून घेते आणि मग ते केसाला लावून धुवून घेते केस. तो समझे मेरे बीवी के बालों का राज गाइस.